आपल्या सोबत आता राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे जोडले गेलेले आहेत। शिंदे साहेब, स्वागत आहे तुमचं न्यूज 18 लोकमत मध्ये। आता तुमच्याकडे काय माहिती आहे, किती लोक यात अडकले होती आणि किती लोकांना रेस्क्यू केलंय? हॅलो, हां सर, माझा आवाज तुमच्यापर्यंत पोहोचतोय? आपल्या सोबत राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आहेत, आपण थेट त्यांच्याकडे जाऊया। सर, माझा आवाज तुमच्यापर्यंत पोहोचतोय? काही तांत्रिक कारणामुळे त्यांच्यापर्यंत आवाज पोहोचत नाहीये, पण आपण त्यांच्याशी संपर्क करण्याचा प्रयत्न करूया। आता जे रेस्क्यू ऑपरेशन सुरू आहे त्या रेस्क्यू ऑपरेशनच्या बद्दलची माहिती आपल्याला त्यांच्याकडून घ्यायची, म्हणून आपण त्यांना संपर्क करण्याचा प्रयत्न करतोय। सर, माझा आवाज तुमच्यापर्यंत पोहोचतोय? सर, माझा आवाज तुमच्यापर्यंत पोहोचतोय? नाही, त्यांच्यापर्यंत आवाज पोहोचत नाही। पुन्हा आपण संपर्क करण्याचा प्रयत्न करूया। पण मोनोमधून एक प्रवासी आतापर्यंत बाहेर पडलेला आहे। किती लोक मध्ये अडकलेले आहेत याच्याबद्दलचा आकडा अजून समोर आलेला नाहीये, पण ज्यांनी आता स्क्रीन ऑन केलेली असेल, टीव्ही ऑन केलेला असेल, त्या सगळ्यांसाठी हे सांगणं गरजेचं आहे। मुंबईमध्ये मुसळधार पाऊस कोसळत असताना, लोकल सेवा ठप्प असताना मोनोचा खोळंबा आज झाल्याचं समोर आलं। संध्याकाळी 6:15 चेंबूर ते भक्ती पार्क दरम्यान मोनोरेल बंद पडली। आपल्या सोबत राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे जोडले गेलेले आहेत। शिंदे साहेब, माझा आवाज तुमच्यापर्यंत पोहोचतोय? हो, पोहोचतो। सर, किती लोक अडकलेले आहेत आणि रेस्क्यू ऑपरेशन बद्दलची काय माहिती आहे आपल्याकडे? मी आता जवळपास 350-400 लोक या ठिकाणी आतमध्ये होते आणि त्यातले बरेचसे आता बाहेर काढले। त्याच्यामध्ये काय झालंय, हार्बर लेन बंद असल्यामुळे होय, हे मोनोरेलकडे हे प्रवासी डायव्हर्ट झाले आणि ते ओव्हर क्राऊड झाल्यामुळे थोडी मोनो जी आहे ते टिल्ट झाल्यामुळे त्याचा जो इलेक्ट्रिक करंट पुरवणारा जो कलेक्टर असतो तो डिस्कनेक्ट झालाय, अशी माहिती मला आपल्या अधिकाऱ्याने दिलेली आहे। बरं, तर यामध्ये आता एकच आहे की या सर्व प्रवाशांना आणि मुंबई महापालिकेच्या आयुक्तांशी पण मी बोललो की तात्काळ पहिलं तर सुरक्षेला प्राधान्य द्या, बचाव कार्य तातडीने करा युद्ध पातळीवर। आणि त्यांनीच मला सांगितलं आतापर्यंत 70-80 लोकांना सुरक्षित बाहेर काढलेलं आहे आणि म्हणून आपण पहिलं तर बचाव कार्याला प्राधान्य दिलंय आणि त्यामध्ये सर्व यंत्रणा जी आहे महापालिकेची, MMRDA काम करते आहे। त्या खरं म्हणजे यामध्ये एक 100 मेट्रिक टनाचं कॅपॅसिटी असते, त्याच्यामध्ये थोडंसं ज्यादा प्रवासी ओव्हर क्राऊड झाल्यामुळे थोडंसं हा घोळ झालेला आहे। परंतु आता तो नंतर बघू आपण काय करायचं ते, त्याचं कोणाची चूक आहे किंवा काय ते चौकशी, ते टेक्निकल अडचणी आणि टेक्निकल फॉल्ट काय तो आपण बघू। परंतु आता सुरुवातीला यांना सुखरूप बाहेर काढणं याला प्राधान्य आपण देतोय। मी एका प्रवाशाबरोबर पण बोललो, प्रवीण नावाच्या, त्यालाही मी सांगितलं की बाबा आता इतर लोकांना पण तुम्ही धीर द्या, काही पॅनिक होऊ नका, कारण तुमची सगळ्यांची सुटका होईल। खाली सगळी लोक आपली मुंबई महापालिका, फायर ब्रिगेड, डिझास्टर मॅनेजमेंट ही सगळी लोक पोहोचलेली आहेत, पण घाई गडबडीमध्ये कुठे काही आणखी दुसरं काय होऊ नये म्हणून मी त्यांनाही सांगितलंय। आणि म्हणूनच आता आमचे ते जॉईंट कमिशनर आहेत MMRDAचे, ऍडिशनल कमिशनर BMCचे साईडवर आहेत आणि आयुक्तांना देखील मी गृहराणींना सांगितलंय की अतिशय तातडीने युद्ध पातळीवर ही सुटका करण्याचं काम करा। खाली वैद्यकीय पथक तैनात आहे, या सर्वांचं मेडिकल करून त्यांना त्यांच्या घरी सुखरूप पोहोचवण्याच्या सूचना आणि निर्देश दिलेले आहेत। ठीक आहे, आशा करूया सर की हे सगळे जण सुखरूप बाहेर येतील। आणि तुम्ही म्हणालात तसं या सगळ्याला जबाबदार नेमकं कोण आहे त्याच्यावर सुद्धा कारवाई होईल आणि मुंबईकरांची वाटमारी करण्यामध्ये जे जे कोण दोषी असतील त्यांच्यावरती जे काही कारवाई आहे ती कारवाई होईल। 2025 पर्यंत मुंबई मोनोरेलच्या सेवेत सुधारणा झाल्या, पण आजही पूर्ण विश्वासार्ह ही सेवा मानली जात नाही। वास्तव आहे त्याचं कारण असं आहे की मोनोरेलमध्ये आजपर्यंत, म्हणजे ही सेवा सुरू कधी झाली, ही सेवा सुरू झाली 2014 मध्ये, पण मोनोरेलचा अपघात आणि बिघाडांचं हे सत्र आणि त्याची जी मालिका आहे ती कधीच थांबलेली नाहीये। भले ते छोटे मोठे अपघात असतील, त्याच्यामधले फेल्युअर्स असतील, पण तरी सुद्धा
प्रवाशांचा या सगळ्या सेवेकडे पाठ फिरवण्याचं एकमेव कारण हे आहे की सातत्यानं होणारे अपघात आहेत आणि तांत्रिक बिघाड आहेत, पण तरी सुद्धा या सेवेला